नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्धमध्ये अनेक नाराजी माजी नगरसेवक व्यक्त करताना दिसून येत आहे। सध्या प्रशासकीय राजवट आहे, मग ठेकेदारासाठी जे अधिकारी मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करताना दिसून येते। माजी नगरसेवक भरत जाधव इथे आपल्याला पाहू शकतात, उपोषणाला बसलेले आहेत। समीर बागवान जे आहेत ते सुद्धा ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाचे दोन्ही नेते इथे आपल्याला आंदोलनात दिसत आहेत। मुद्दा आहे चौकशी अहवाल मिळवणे आणि दोषी अधिकारी असतील किंवा ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, याच दृष्टीने जे आहेत ते भरत जाधव उपोषणाला बसलेले आहेत। नेमके मुद्दे काय आहेत? उपोषण करत असताना ज्या पद्धतीने पालिकेचे अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने सध्या घोटाळा सुरू झालेला आहे, मग आयुक्त करतायत काय, प्रशासन करतंय काय, मग याला अधिकाऱ्यांना ठेकेदारांना खत पाणी कोण घालतंय, अशा प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत भरत जाधव आहेत। सर, सातत्याने प्रश्न मांडताय, नवी मुंबईच्या प्रश्नावर तुम्ही अनेक दिवसांपासून आंदोलन असेल, तुमच्याच वार्डमध्ये घोटाळे इतके कसे काय होत आहेत? आता ही आश्चर्याची बाब आहे। वार्ड क्रमांक 108 मध्ये उद्यान गटर आणि डस्टबिन घोटाळा झालेला आहे। 5 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय। 5 महिन्यापूर्वी चौकशी अधिकारी नेमले आणि 15 दिवस झाला अहवाल आलेला आहे, परंतु अहवाल तो प्रसिद्ध करत नाही प्रशासन। तो प्रसिद्ध करावा, दोषी अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, एवढीच मागणी आहे। त्याकरिता आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। पण इथले माजी नगरसेवक या विभागामध्ये त्याला खतपाणी घालतायत का? त्यांचा आशीर्वाद आहे का या सगळ्या सिस्टीमला? हे असं बोलू शकत नाही, परंतु दुर्दैव आहे की या प्रभागाचे नगरसेवक आमचे भाजपचे आहेत। म्हणजे NCP टू BJP, BJP टू NCP आणि परत NCP टू BJP असे प्रवास करून आलेले आहेत। परंतु हे दुर्दैव आहे की आमच्या भाजपच्याच नगरसेवकाच्या वार्डात एवढे मोठे घोटाळे झालेले आहेत। हे दुर्दैवी बाब आहे। ही लढाई भाजपाविरुद्ध भाजप आहे का? नाही, ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, लक्षात ठेवायचं। भाजपचा प्रत्येक माणूस भाजपमध्ये आलेला हा भाजपच्याच विचारधारेचा आहे असं नाही। काही ठिकाणी आमची वॉशिंग मशीन खराब झाली असेल, त्यामुळे डॅमेज पीस आले असतील, परंतु भाजपचे संस्कार आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा। आम्ही मोदी भक्त आहेत म्हणा किंवा भाजप भक्त आहेत, आम्ही संघाचे स्वयंसेवक आहेत। चुकीचं काम करणार नाही आणि करणाऱ्यालाही करू देणार नाही, आणि केलं तर सहन करणार नाही। ही आमची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहणार। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते समीर बागवान सर आहात। सर, भाजपच्या आंदोलनाला किंवा एक माजी नगरसेवकाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही उपस्थित आहात। काय नवी मुंबईकरांची उधळपट्टी ठेकेदारांनी सध्या सुरू केलेली आहे? मुळात पक्ष म्हणून येण्यापेक्षा भ्रष्टाचार विरुद्ध ही जी लढाई आहे, त्या लढाईमध्ये कुठल्या पक्षासाठी नाही, सार्वजनिक निधीचा जो गैरवापर या ठिकाणी झालेला आहे, विविध कामं झालेली अशी दाखवलेली आहेत, मात्र त्या सेवांचा जर का नागरिकांना उपभोग मिळत नसेल आणि त्या सेवांमध्ये त्रुटी असेल, कामामध्ये अनियमितता असेल आणि केलेल्या खर्चाचा जर का लेखाजोखा लोकांसमोर पारदर्शकपणे मांडला जात नसेल, तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल असंच म्हणावं लागेल। आणि ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध ज्या ठिकाणी आवाज उचलला जाईल त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आमचे कडूसाहेब असतील, मिलिंद असेल, आमचे मित्र अमोल आहेत, आम्ही सगळे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो। हा एक लोकांचा आवाज आहे, हा लोकांचा आवाज आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्धमध्ये हे सध्या उपोषण सुरू झालेलं आहे। अशा अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करणार का? त्यांना मग आयुक्त साहेब आशीर्वाद देत आहेत का? त्यांच्या आशीर्वादामुळे कारवाई होत नाही का? असा प्रश्न जे आहे आंदोलनकर्ते सध्या उपस्थित करत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मेहरे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।